गळ्याची पट्टी 1.5 इंचांनी वाढवून गळ्याची पट्टी काढून घेतलेली आहे कॅनव्हासच्या आकाराप्रमाणे. आता गळपट्टी लावून चाललेली आहे आपली कॅनव्हास टाकून. आतून नाड्या ठेवून घेतलेल्या आहेत. खाल्ल्या बाजूनी सरळ बाजूनी नाडी ठेवून घेऊन गळ्याचे पॉईंटचे आकार देऊन घेत आहोत. तर आपली गळपट्टीची टीप मारून झालेली आहे. आता जसा आकार आहे त्या पद्धतीने आपण कटिंग करून घेणार आहे. आणि आपली आता ही कटिंग झालेली आहे. आता आपण गळा पलटून कॅनव्हास पट्टी आतमध्ये टाकलेली आहे. आता गळपट्टीवर वरून ढापटीप मारायचं चाललेलं आहे. आता आपली ढापटीप मारून झाल्यानंतर आपण मारून झालेली आहे. आता आपण कटोरीला अस्तर आपण जोडून घेणार आहे. आपलं कटोरीचं अस्तर आपलं जोडवायचं चाललेलं आहे. आता आपल्या दोन्ही कटोरीचं अस्तर जोडून झालेलं आहे. आता आपण कटोरी लावून घेत आहेत. आपली कटोरी लावून झालेली आहे. आता दुसऱ्या बाजूची कटोरी पण आपण लावून घेत आहेत. दोन्ही बाजूची आपली कटोरी लावून झालेली आहे. आणि कमरेच्या बाजूला थोडं क्रॉस वगैरे असलं ते आपण आता कटिंग करून घेतलेलं आहे. कमरपट्टी 1.5 इंचाची काढून त्याला टीप मारून घेऊन झालेली आहे. आता ब्लाऊजचा कापड सरळ ठेवायचा आणि कमरपट्टीचा कापड उलटा ठेवायचा आणि ते कमरपट्टी जोडून घ्यायची. आणि कमरपट्टी लावताना छोटे छोटे बारीकशा प्लेट टाकायच्या म्हणजे कमरपट्टी आपली उचलत नाही. 2 बारीक आपण प्लेट टाकलेले आहेत. आता ढापटीप आपली मारायची चाललेली आहे. आता आपली ढापटीप मारून झालेली आहे. ती पट्टी पूर्ण आतमध्ये फोल्ड करून घेऊन 5 नंबरची शिलाई मारायची म्हणजे आपल्याला हातसली करताना उकलायला सोपी जाते. आता आपली पट्टी लावून झालेली आहे. पुढील भाग आपला तयार झालेला आहे. आता मागील भागाचा कापड सरळ ठेवला आहे आणि अस्तर त्याच्यावर ठेवून मागील गळ्याची टीप मारायची सुरू आहे. मागील गळ्याचा आकार आपण टीप मारून घेतलेला आहे. मध्ये मध्ये नॉच मारून घेऊन नखाच्या साहाय्याने प्रेस करून घेऊन घ्यायचं आणि मग वरतून आपण टीप मारून घ्यायची आहे. वरतून टीप मारून झाल्यानंतर मुंड्याच्या बाजूची टीप आपण मारून घेणार आहेत. आता आपलं शोल्डर जोडून झाले. आता मुंड्याची टीप आपण मारून घेत आहोत. आता आपलं चारी बाजूने अस्तर पेक करून झालेला आहे. आता दुसऱ्या बाजूचा आपण गळा पलटी करून वरून टीप मारायचं झालेलं आहे आपलं. आता आपण वरतून टीप मारून घेऊन झालेलं आहे. आता शोल्डरला टीप मारून घ्यायची. मुंड्याला टीप मारून घेत आहे आणि 5 बोटाचा उपयोग करून कापडला कुठं झोळ आला नाही पाहिजेत, असे गुढे वगैरे नाही. हाताच्या साहाय्याने कपडा प्रेस करत करत आपण अस्तर लावून घ्यायचं.
कारण लुसलुसीत कापड असल्यावर थोडंसं कापड इकडं तिकडं सरकतं आहे, त्यासाठी 5 बोटाचा वापर करायचा. टक्स घेताना 4 इंच सोडायचं, वरती 4 इंच घ्यायचं आहे. आणि बाजूनी पाव इंचाची अशी टीप घेऊन दोन्ही बाजूची मिळून मग अर्धा इंचाची टीप झालेली आहे आपली. दोन्ही बाजूनी टक्ससाठी पाव इंचाची मार्किंग करायची. मग ते अर्धा इंचाचा टक्स पॉईंट मारून घ्यायचा. आता आपला टक्स पॉईंट मारून झालेला आहे. आता लूकची पट्टी आहे 2.5 इंचाची आणि हुकची पट्टी आहे 1.5 इंचाची. आतमध्ये टाकायची पट्टी आपण 1.5 इंचाची लावलेली आहे. कडेनं टीप मारून झाली आहे. आता आपण त्याच्यावर ढापटीप मारत आहोत. ढापटीप मारून झालेली आहे. आता ती पट्टी पूर्ण आतमध्ये टाकून झालेली आहे. आता ती टीप मारून आपण वरती घ्यायची आहे. आता लूकच्या पट्टीचा आपण टीप मारून घेतलेली आहे. 2 इंचाची पट्टी 2.5 इंचाची लावून त्याच्यावर पण ढापटीप मारून घेतली आहे. आता डबल फोल्ड करून घेऊन त्याला टीप मारून घ्यायचं आहे. टीप मारून झाल्यानंतर 4 लूक करून घेतलेले आहेत. जेवढं जवळजवळ लूक केले, हुक लावले तर आपला ब्लाऊज एकदम सॉफ्ट बसतोय असा, म्हणजे कुठं झोळ वगैरे येत नाही किंवा फिटिंगला पण व्यवस्थित बसतो. आपण आता मागे 3.5 इंचाची पट्टी उरली होती, आपण त्याला 4 लूक केलेले आहेत. हुकानी लूक 4 लूक करून घेतले आहेत. आता आपण पट्टी एकावर एक ठेवून आपण बरोबर चेक करणार आहे. आपलं बरोबर आलेलं आहे. आता कमरपट्टीसाठी आपण मागील कमरपट्टीसाठी 1.5 इंचाची पट्टी काढायची चाललेली आहे. काढून झाली. आता कमरपट्टी लावून घेतलेली आहे मागं आणि ती पट्टी ढापटीप मारून झालेली आहे आपली. आता ढापटीप मारून झाल्यानंतर ती पट्टी आतमध्ये टाकायची संपूर्ण आणि 5 नंबरची टीप घ्यायची आहे. 5 नंबरची टीप आपण घेतलेली मारून, म्हणजे आपल्याला हातसली करताना उकलायला सोपं जातं. दुसऱ्या बाजूची पण पट्टी आपण लावून घेतलेली आहे. आता ह्या बाजूला पण आपण ढापटीप मारणार आहे. ढापटीप मारून झालेली आहे आपली. ढापटीप नंतर आपण ती पट्टी आतमध्ये टाकून घेत आहे. ती पट्टी आपली टाकून झालेली आहे. आता मागील भाग आपला रेडी झालेला आहे. आता पुढील भागाचं आणि मागील भागाचं शोल्डर जॉईंट करून आधी सुरट बाजूने आपण शिलाई मारून घेतलेली आहे. दोन्ही बाजूंना सुलट बाजूने शिलाई मारून घेतलेली आहे. आता सुलट बाजूची शिलाई मारून झाल्यानंतर आपण उलट बाजूने शिलाई मारून घेत आहे. उलट बाजूची शिलाई मारून घेतलेली आहे शोल्डरला. म्हणजे जेणेकरून धागे वगैरे निघत नाही म्हणून आपण त्याला कवर शिलाई केलेली आहे शोल्डरला. आता आपली बाही लावून घ्यायचं चाललेलं आहे. आपली बाही लावून झालेली आहे एक बाजूची. दुसऱ्या बाजूची पण बाही आपण लावून घेत आहे. आपली बाही आता परफेक्ट बसलेली आहे. थोडी पण बिलकुल कमी नाही आहे.
मागील भागाची पण बाजू लावून झालेली आहे बाहीची. मध्ये करून बाही लावली होती. आणि हाताला जे बॉटमला ते पाकळीचा आकार आहे तो 1 इंचाची पट्टी काढून त्या आकाराप्रमाणे फिरवून घेतलेली आहे. शिलाई अस्तर खाली ठेवून जशा पाकळ्या आहेत त्या पद्धतीनं आपण आकार बरोबर तसा फिरवून घेतलेला आहे. मग मध्ये मध्ये नॉच मारून घ्यायचं. प्रत्येक पॉईंटला नॉच मारून घ्यायचा. नॉच मारून झाल्यानंतर त्या पाकळ्या आपण पलटून घ्यायच्या आहे. प्रत्येक पाकळ्या आपल्या पलटून झालेल्या आहेत. आता आपण त्याच्यावर टीप मारून घेत आहे. पाकळ्या पलटत व्यवस्थित करून घेत आपण टीप मारून घेतलेली आहे. पाहू शकता पाकळ्या कशा आलेल्या आहेत. दोन्ही बाजूच्या आपल्या तयार झालेल्या आहेत. आता आपण पहिलं सरळ बाजूकडनं मारून घेतलेली आहे टीप. पहिली सरळ बाजूकडनं आपण टीप घेतलेली आहे. सुलट बाजूने आपण टीप मारून घ्यायची कवर शिलाईसाठी, म्हणजे धागे वगैरे निघू नये म्हणून. आणि उलट बाजूने आपण मारून घेतलेली आहे एक टीप. आता फिटिंग चेक करायचं आहे. कमर पूर्ण लावायची. उरलेल्या भागाच्या 4 घड्या घालायच्या आणि 4 घड्यामध्ये किती उरले ते मोजून घ्यायचं. 1.5 इंच उरले तर मग एका बाजूला 1.5 इंच मार्किंग करून घ्यायची, दुसऱ्या बाजूला पण 1.5 इंच मार्किंग करून घ्यायची. मग बरोबर हे 2 घड्या आणि ते 2 घड्या बरोबर 4 घड्या होतात. आता हाताची बॉटम आपली जेवढी असेल तेवढी मार्किंग करायची. मध्य भागात पण माप घ्यायचं आपलं आणि कोपऱ्याच्या जागचं पण माप घ्यायचं आपला. असे 3 जागी माप घ्यायचे, 3-4 जाग्यावर. आणि दंडाचं पण माप घ्यायचं आहे. मग सरळ मार्किंग करून घ्यायची फुलबाईला. आणि त्यांचा मुंड्याची फिटिंग जेवढी आहे ना, फिटिंगचा मुंडा तेवढीच मुंड्याची आपण पण मार्किंग करून घ्यायची. आणि मग आपण कमरेचं मार्किंग केलेलं आहे त्याला जोडून घ्यायची. सरळ आपण जोडून घेतलेली आहे पूर्ण फिटिंगचं माप. आता त्याच्यावर आपण टीप मारून घेणार आहे. आणि दुसऱ्या बाजूचं पण 1.5 इंचाचं आपण मार्किंग करून ठेवलेलं होतं. आणि दुसऱ्या बाजूचा पण मुंडा मोजून घ्यायचा आणि त्या फिटिंगचा मुंडा मोजलेला आहे. आणि दंडघेराची मार्किंग केलेली आहे. आणि मध्य भागात मार्किंग केलेली आहे. आणि हाताच्या बॉटमची मार्किंग केली. अशी एकूण 4 जागी मी मार्किंगची टीप घेतलेली आहे हाताची, कारण फिटिंग परफेक्ट येण्यासाठी. आणि आता आपली टीप मारायची चाललेली आहे. आता आपण फिटिंगवर टीप मारून घेत आहे बाजूने. फिटिंगची टीप मारून झाल्यानंतर त्याच्या बाजूने पूर्ण 2-2, 3-3 टिपा मारायच्या.